घ्या नाश्ता घ्या आधी. बाबा घ्या घ्या. महाजनी कुठे राहिले? सांगा सांगा. अहो झोपले अजून. जमले का राधिकेच्या साखरपुड्यात सरबत पाठवून? आत्ताच ही अवस्था आहे. लग्नात काय करतील कोणाच ठाऊक. पान रात्री उशिरापर्यंत काम करत होते, मग दमणार नाही तर काय. हो खरंय खरंय. कामाचा उत्साह फार होता ना महाजनींना. नाही नाही आओ भारी मदत केली बरं त्यांनी मला. हा ना ते गिफ्ट पॅकिंग करण्यापासून ते तोरण लावण्यापर्यंत सगळी मदत तर त्यांनीच तर केली ना. काय करणार हो, आतापर्यंत कसली हाऊसमौज करता आली नाही. आता मिळाले करायला. लहान मुलासारखे नाचत होते. राहू दे राहू दे हो. बरं आता नुसते गप्पा नका मारू, उपमा पण खा नाही तर गार होईल. खातोच आहे. फर्स्ट क्लास झाला एकदम. राधिका सौमित्रासाठी घेऊन जा. नेईन पण तो भेटायला पाहिजे ना. भेटायला पाहिजे. आता तर भेटीगाठी रोजच्या. नाही तर मग का हो ते का म्हणतात ते लग्न ठरल्यानंतर ते जाते ते कोर्टिंग. का मग आई तुम्ही काय पण बोलून राहिलात ना. अरे मी नाही हे म्हणत आहेत. अरे मी पण हिला लग्न ठरल्यावर भेटायचो ना गिरगावात. काय अगं आठवड्यात एकदा भेटायला यायचे मला, आणि मग आम्ही जायचो चौपाटीला आणि भेळ खायचो. नामी मला ना हे रोज गजरा आणायचे. अरे वा. म्हणजे तुम्ही पण भेटायचा? हो आमची तर गंमतच झाली. काय? अहो नानासाहेब एकदा हिला फिरवायला घेऊन गेलो लुनावर. ही बसली लुनावर, लुना पंक्चर. लगेच दुसऱ्या दिवशी नवीन स्कूटर घेतली मी. बाबा खाव तुम्ही काहीचे काही बोलत आता गप्प बसा ना. नाही पण तो काळच वेगळा होता. म्हणजे कसं आहे तेव्हा रोमांस मध्ये सुद्धा इनोसन्स असायचा. हो का? बर नाही हे भेळ काय गजरा काय चालू द्या तुमचं. मी आता निघते ऑफिसला. पण नाश्ता तर करून जा. नाही आता नको बाबा. नाको म्हणजे काय तुला उपाशी जायचंय का? नाही आई तिथे ऑफिस मध्ये मिळतो ना नाश्ता. एक मिनिट पा जेनीचा फोनच आला. हा जेनी. हो माझ्या लक्षात आहे. मी येते ऑफिस मध्ये. हो लवकर पोहोचते. ओके. काय का राधिका काय झालं? काही नाही एका इंटरनॅशनल कंपनीची मीटिंग आहे आज. मला लवकर पोहोचायला हवं ऑफिसला. नाही मग तू वेळेतच जायला हवं. सावकाश जा. हो बाबा. ऑल द बेस्ट. चल बेस्ट लक. बेस्ट ऑफ लक. येते. हो हो. अरे काल बराच वेळ जागा होतास. हो ते जरा महत्वाचे काही कॉन्फरन्स कॉल होते आणि काही ऑनलाईन मीटिंग्स होते, असो जागा राहावं लागलं. तू पण जागी होतीस बराच वेळ. काय झालं? बाबांचा फोन होता. बाबांचा काय म्हणाले? येत आहे तिथे? फक्त विचारत होते फंक्शन कसं झालं. म्हणजे नेहमीच दूर राहायचं आणि नुसती विचारपूस करायची ना. तुला आठवतंय मम्मा माझ्या कॉलेजच्या गॅदरिंगला पण असंच केलं होतं त्यांनी. मला खूप मनापासून वाटलं होतं की यावं त्यांनी, माझा परफॉर्मन्स बघावा, पण नाही चालेल.
अरे आपल्या इंडियन कल्चरमध्ये हे असं चालत नाही. लोक असं पटकन ऍक्सेप्ट करत नाहीत. कसं यांना कळत नाही? हो 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 मम्मा, मम्मा तू नको अपसेट होऊस लगेच, ओके? आणि राधाच्या घरच्यांना काही नाही वाटणार, समजूतदार आहेत ते सगळे. हा, डोंट वरी. नाही मला हे आवडलं. इतर 4 लोक कसे फोन करतात आणि कॉंग्रॅच्युलेट करतात, तसं त्यांनी तुला कॉंग्रॅच्युलेट करावं फोनवर. नॉट डन. तुझ्यासाठी त्यांना इतकाही वेळ काढता येऊ नये. मम्मा ठीक आहे. राधिकाकडच्या प्रत्येकाने विचारलं की ते कुठे आहेत. राधिकालाही कसं वाटलं असेल रे? मम्मा राधाला काहीही फील होणार नाही, आणि जरी झालं तरी मी बोलेन राधाशी, ओके? तू नको टेन्शन घेऊस. आणि ते येणार लग्नाला, नक्की येणार. मी बोलतो आता त्यांच्याशी, ओके? येणार ते. होप सो. तू नको अपसेट हो. हा, घे खाऊन घे. हॅलो राधिका. दार्या. हॅलो सोनाली. दिनेश. हॅलो. प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही क्वालिटीच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. आम्ही तुम्हाला याचे सगळ्याचे सॅम्पल्स पाठवलेले आहेत. तुम्ही एकदा ते चेक करा आणि त्याचा फीडबॅक लवकरात लवकर द्या. So Radhika Masale is very prominent in their quality controls and checks. So प्रेझेंटेशन तर खूप उत्तम झाले राधिका मॅडम. आणि मिस दारिया तुमच्या राधिका मसालेला 2 मोठे प्रोजेक्ट द्यायला तयार झाले आहेत. थँक्यू सो मच. Miss Daria, I have explained them that we are ready to give them 2 big projects. Interesting. You will find the proceed for further agreement with your company. कॉंग्रॅट्स राधिका मॅडम. आता पुढच्या तयारीला लागा. थँक्यू. आम्ही बऱ्याच दिवसापासून याच डीलची वाट बघत होतो. थँक्यू. नाना 13च्या 13 वेगळी पानं दिसत आहेत तुमची. काय चाललंय? हा, आता नो पॅक होऊ नका, मला एंट्री नाही मिळणार नाही तर. नेसल्यावरती छान दिसतात या साड्या. हो ना? हा, हा, पण ही बघा. ती राधिकाला फार छान दिसत आहे. रंग किती राधिकाला सुंदर आहे छान. ना. मस्त. ती तिच्यासाठी वेगळी ठेवूनच द्या. त्यांची तर हँड रमीच लागणार आहे बहुतेक. अरे त्यांची काय लागणार, इथे हँडरमी झाली. हा? अरे बसा. ठीक आहे एवढं काय हरल्यावर काय चिडायचं. हे बरं झालं हो, केवढी भूक लागली ती. तुम्हाला सांगतो काल साखरपुड्याला मला जेवायलाच वेळ मिळाला नाही. अहो का म्हणून काय विचारताय? दिवसभर कटलेट खात होते, सरबत पित होते. चेष्टा करू नका, मी पाहुण्यांची सरबराई करत होतो. यांना सरबत म्हणायचं. सामोसे झाले की मला गरम गरम वडे आणि भजी हवे. नाही खाऊ आपण, पण ते बाहेरून नको, विकत नको, घरी बनवूया. अहो घरीच बनवू, हे घरचे आहे. सरिता आणखी बनवेल. हो ना करते ना. मला काय वाटते, आता सौमित्राची आई इथं आहे ना, मग आपण एक छोटस गेट टुगेदर करूया का?
हा मस्त आहे आयडिया, छान. येस. आणि या गेट टुगेदरला मला मिसळीचे वडे हवे. काय हो तुम्ही पण. करूया करूया करूया. आणि हो आई, किती दिवसात तुमच्या हातचा वडा भात नाही हो दिला तुम्ही, द्या ना जरा खायला. मग आजच करते ना, जेवूनच जा का. बेस्ट. हो पण आता मस्त एवढं वडा भाताचं जेवण झाल्यावर काहीतरी गोड पण लागेल ना. नानी, हा बोल. तुमच्या हातचा शिरा पण पाहिजे. अरे हो, तुझ्यासाठी काहीही, तू फक्त सांग. करणार. अरे कमाल. मग एवढं जेवण झाल्यावर पुन्हा पाचक म्हणून काहीतरी थंड पाहिजे ना. महाजनी काकू कुल्फी लागेल. हो बाबा, कुल्फी आईस्क्रीम तू काय मागशील ते देईन तुला. सगळ्याला हो म्हणतात. किती गोड बायका आहे तुम्ही. अरे किती डिमांडिंग आहेस, केवढं पॅम्पर करून घेतो स्वतःला. असू द्या हो. सवय झाली का आता. हो दे, हो दे. कसं आहे, आपल्याकडे 3-3 सासरवड्या आहेत त्याच्या. असे लाड करून घ्यायला नशीब लागतं बरं का. आणि मी नुसता नशीबवान नाही आहे, भाग्यवान पण आहे. क्या बात. अरे तुमच्यासारखी चांगली माणसं मिळाली मला, आणि चांगली बायको सुद्धा. अरे अरे हो, त्याच्यावरून आठवलं, तू राधिकाला आणायला जाणार होतास, त्याचं काय झालं? अगं नाही नाही, फोन केला होता मी, पण तोपर्यंत निघाली होती. चला चला, वाटा वाटा. वाटतोय वाटतोय वाटतोय. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. नाही नको नानीजी, तुम्ही बसा ना, असं काय करताय? अगं बस बस बस, तुझ्यासाठी मी तुला चहा कॉफी जे आवडतं ते आज मी बनवून आणते. नाही नाही नको. नाही 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 बाई, मी बनवते ना. अहो नको काय, तुम्ही तुमच्या जावयाचे एवढे लाड करता, तर मी माझ्या सुनेचे थोडे सुद्धा नको करू? करा, खूप करा. ती तुमच्या घरी आली ना, हवे तेवढे लाड करा तिचे. करेनच. नाही खरंच नको, खरंच नकोय मला काही चहा कॉफी वगैरे. इनफॅक्ट ते सोडा, मला तुम्हाला सगळ्यांना एक न्यूज द्यायची आहे. काय बाई. काय बोल. न्यूज काय, कसली, सांग ना. अरे इंटरनॅशनल मार्केट मधले आपलं एक प्रोजेक्ट अडकलं होतं. आता त्यांची ऑर्डर मिळते आपल्याला, दुबईची आणि सिंगापूरची सुद्धा. थँक्यू सो मच. कॉंग्रॅट्स. थँक्यू. यशस्वी हो, मोठी हो. काही असलं ना तरी या सौमित्राचा पायगुड आहे, लक्षात ठेवा. प्रश्नच नाही. राधिका आता यशाच्या मार्गाकडे चालले. राधिका ये. सौमित्र ये ना. काय झालं. ये ना. कशाला आई. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. यशस्वी हो, मोठी हो. सांगा काय गुन्हा केला मी? तुमच्यावरती प्रेम केलं हेच चुकलं का माझं? माझं विश्व सोडून नागपूरहून इथे मुंबईत येऊन राहिले तुमच्यासाठी, हे चुकलं माझं? तुमच्या सुखात सुख मानलं मी, चुकलं का? आणि आता जाब विचारायला येताय का साखरपुडा करतेस याच्या बरोबर म्हणून? कुठल्या हक्कानं? नवरा म्हणून असं काय केलंय तुम्ही की तुम्ही मला विचारताय? सौमित्र माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे आणि त्याचा मला अभिमान. राधिका, तुला इतक्या सहज सुख मिळू शकत नाही. मी तुला असं आनंदी आयुष्य जगू देणार नाही. तू माझ्या जखमेवर मीठ चोळलंयस ना? नाही, मी तुला असा सोडणार नाहीये.
मी तुझ्यासाठी हे केलं, तुला आवडेल आहे. हो गॅरी, गॅरी. काय काम आहे सांग. अच्छा, म्हणजे काम असेल तर बोलणारस का तू? नको करूस तिचा इतका विचार. का करतोस असं? मी ठरवू कसला विचार करायचा आणि कसला नाही ते. तुला कळत नाही का गॅरी? हे बघ, तू उगाच अडकत चाललायस या सगळ्यामध्ये. तिचा साखरपुडा झालाय आणि ती आपल्या आयुष्यातनं निघून गेली आता फॉर आर गुड ओनली. मी ठरवतो ना काय गुड आहे आणि काय बॅड आहे. हे बघ, राधिका आनंदी असणं इज नॉट गुड फॉर, कळलं? ठीक आहे, तू नको टेन्शन घेऊस. हे बघ, मी तिला लेसन टीच करेन पक्का. तू लेसन टीच करणार आहेस? आतापर्यंत तिच्या केसाला धक्का नाही लावू शकलीस म्हणे लेसन टीच करणार. एक्सक्यूज मी, ऑफिसमध्ये मी जाते, तू नाही, कळलं ना? आणि राजवाडे आणि महाडिकला कोणी मनवलं? मी, तू नाही. सो तुला चांगलंच माहितीये मी काय करू शकतो. सोड ना शनाया. ठीक आहे फाईन, सोड, खाऊन घे. हे काय? उपमा आहे, इन्स्टंट. रात्री कोणी उपमा खातं का? साधा उपमा नाही बनवता येत म्हणे राधिकाला लेसन टीच करणार. गॅरी, गॅरी, हा उपमा कोण खाणार आहे? तूच खा. मी बर्गर मागवणार आहे. आता बघच काय मी राधिकाला कसा लेसन टीच करते ते. मस्त वाटतंय पण हा, म्हणजे आपला साखरपुडा झाल्यापासून सगळे कसे एकदम खुश आहेत. सगळ्यांची स्वप्न पूर्ण झाली. आणि तुझं? सौमित्र, तुझा पायगुण म्हणून माझ्या आयुष्यात इतकं सगळं चांगलं झालंय आता. अरे राधा, तू तरी नको ना यार असं बोलू. तू कसले आभार मानतेस? आणि हे जे काय छान होतंय ना तुझ्या आयुष्यात, सगळी तुझी मेहनत आहे राधा, माझं काहीही नाहीये. ओके, त्यामुळे असलं आभार प्रदर्शन वगैरे नकोय आता मला यापुढे. अरे पण जे आहे ते आहेच ना. कोण राधा, हे आभार प्रदर्शन वगैरे प्लीज नको. यापुढे असलं काहीही बोलायचं नाही. त्यापेक्षा आपण नॉर्मल बोलूया ना. म्हणजे कसं? म्हणजे नॉर्मल, म्हणजे असं एकदम रोमॅन्टिक. काय हसण्यासारखं काय यार? अरे यार तू हसू नको. हसण्यासारखं काय यार? हा म्हणजे रोमॅन्टिक म्हणजे मला काय असं चंद्र समुद्र फेसाळणाऱ्या लाटा वगैरे असं रोमॅन्टिक बोल असं नाही माझं म्हणणं. म्हणजे आपण असं बोलू ना, असं म्हणजे ते लग्न ठरलेले कपल्स बोलतात ना, आपण असं करू तसं करू, ठरवूया असं काहीतरी, असं रोमॅन्टिक बोलूया ना आपण. बोल ना. पण मला असं ठरवून नाही बोलता येणार. ठरवून आभार मानता येतात ना पण तुला. बरं, आता नाही मानणार आभार, ठीक आहे? खरंच तुझे आभार न मानल्याबद्दल. तू हसतेस का पण सारखी? तुला नाही ना रोमॅन्टिक बोलता येत, नको बोलू. पण माझा रोमॅन्टिक मूड मला कॅरी तरी करू दे ना. ठीक आहे, मग तू बोल, मी नाही बोलणार आता. अगं म्हणजे तू गप्प बसायचं नाही ग माझं म्हणणं. तू पण बोल ना काहीतरी. अरे हो, पण असं कसं बोलणार एकदम मध्येच? तुला वाटते रोमॅन्टिक बोलावं, तू बोलू शकतोस, पण मी नाही असं काहीतरी बोलू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. तू पण म्हण ना. हे ह्याला काही अर्थ नाहीये, ह्याला काही अर्थ नाहीये. म्हण.